उद्धव ठाकरेंबद्दल खुलासा करताना एकनाथ शिंदेंनी गौप्यस्फोट केला। भाजपच्या नेत्यांना आत टाकून भाजपचेच 25 ते 30 आमदार उद्धव ठाकरे फोडणार होते, मात्र त्यांचा प्लॅन यशस्वी होऊ दिला नाही, नाहीतर माझाच प्लॅन फेल झाला असता, असं शिंदे म्हणाले। त्यांचे लोक आतमध्ये घालायचे आणि 20, 25, 30 लोक बीजेपीचे आमदार फोडायचे प्लॅन पूर्णपणे तयार होता। मी म्हणालो हा प्लॅन तयार सक्सेस झाला तर माझा प्लॅन फेल व्हायचा। उद्धव ठाकरेंचाच भाजपला फोडून 25 ते 30 आमदार आपल्याकडे घेण्याचा प्लॅन होता। हे स्वतः उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सांगितलं होतं, मात्र आपण तसं होऊ दिलं नाही, नाहीतर माझा प्लॅन फेल गेला असता, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे ठाण्यात म्हटलंय। 4-5 लोकांना जेलमध्ये डांबण्याचा त्यांचा प्लॅन झाला। त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस पण होते। मला स्वतः त्यांनी सांगितलं देवेंद्रचं सगळं माझ्याकडे आलेलं आहे, त्याच्या भावाचं आलेलं आहे, त्याच्या मिसेसचं आलेलं आहे। आता मी काय देवेंद्रला सोडत नाही, मी घालतो जेलमध्ये। त्याच्या आधी केळकरांना माहिती ना आपलं तो गिरीश महाजनचा तर मोका फिट झाला होता। मला असं काय करणं योग्य नाही। नाही मला आता करायचं काय करायचं म्हणजे बीजेपीला घाबरवायचं, त्यांचे लोक आतमध्ये घालायचे आणि 20, 25, 30 लोक बीजेपीचे आमदार फोडायचे प्लॅन पूर्णपणे तयार होता। आता मी म्हणालो हा प्लॅन तयार सक्सेस झाला तर माझा प्लॅन फेल व्हायचा। आम्हाला फोन आले साहेबांचे, बोले कुठे आहे आपले दोन्ही पुढे चाललेत। बोला आता मी ते पुढे चाललेत पण मी कुठे चाललोय मला माहित नाही। मी आपला सुसाट गेलो, तुम्हाला सांगतो मी काही प्लॅनिंग नाही केलं, काही प्लॅनिंग नाही केलं। मी बोलत बोलत गेलो, सरळ गेलो। यांचं तिकडे पुढे आहे ना ते आपलं बाउंड्रीच्या बाहेर, तिकडे गेलो। अरे आता तुम्ही हे सगळं अरे अरे लपवायचं काय त्याच्यामध्ये, लपवायचं काय? म्हणजेच बंडाची तयारी वर्षभरापासूनच सुरू होती, हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलंय। ठाण्यामध्ये ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश म्हस्के, म्हणजेच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा जोरदार सामना आहे। शिंदेंनी म्हस्के यांच्यासाठी ठाण्यामध्ये सभा घेतली, त्यातून उद्धव ठाकरे यांच्या टीकेला शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आनंद दिघे असताना ठाणे महापालिकेच्या स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा राजन विचारेंनी दिला नसता तर ते भूतच जन्माला आलं नसतं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। राजन विचारे जो एक निष्ठावंत, तेव्हा जर का त्यांनी तो स्टँडिंग कमिटी सोडली नसती ते भूत जन्मालाच आलं नसतं। थोडी काहीतरी जनाची नाहीतरी मनाची ठेव। तुझ्यासाठी कोणी कोणी मेहनत केले, सगळं काही मीच केलं। उद्या धर्मवीर सुद्धा जातील आणि हे लागतील दाढीवाले। नाही, आनंद दिघेंची जागा तुम्ही घेऊ शकणार नाही, कोणी घेऊ शकणार नाही। आनंद दिघे हे शिवसेना प्रमुखांचे अत्यंत कडवट, कट्टर, निष्ठावान, त्यांचा मृत्यू झाला पण त्यांनी भगवा सोडला नाही। ही याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात निष्ठा। मला सभागृह पद त्यांनी देऊ केलं, पत्र तयार केलं। आता ते सिनेमात जे तो मगाशी तुम्ही सांगितलं की राजन विचारे यांनी स्वतःहून आले आणि हे दिले, सगळं खोटं आम्ही दाखवलं। आता दुसऱ्या सिनेमात ते खरं दाखवणार आहे, कारण त्याला राजीनामा द्यायला सांगितलं दिघे साहेबांनी, त्यांनी राजीनामा दिला नाही। ते बोले राजीनामा द्या आणि टेबलवर ठेव, त्यांनी दिला नाही। तो रघुनाथ मोरेंच्याकडे गेला, त्यांना सांगितलं हे काय चालू आहे, माझं पद काढून घेत आहेत। मोरे साहेब खूप समजदार होते, बोले त्यांनी निर्णय घेतला तो काही जाणीवपूर्वक घेतलेला आहे, विशिष्ट परिस्थितीत घेतलेला आहे। तू बिलकुल काय इकडे तिकडे काय बोलू नको। धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदेंसाठी राजन विचारे स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतात, हे दाखवण्यात आलंय। हा चित्रपट शिंदे यांनी शिवसेना फुटीच्या आधी काढला, मात्र त्यामध्ये चुकीचं दाखवण्यात आलं असून धर्मवीर पार्ट 2 मध्ये सत्यता दिसेल, असं शिंदे यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या बद्दल कार्याध्यक्ष जेव्हा द्यायची परिस्थिती होती, अभिजित इकडे म्हणून सांगतो, त्याचा साक्षीदार मी आहे। जेव्हा दिघे साहेबांनी त्यांचं नाव घेतलं, बोले या राज ठाकरेंनी खूप मेहनत केली आहे, त्यांच्याबद्दल पण विचार करा। फटाफट दिघे साहेबांना फोन आले, दिघे साहेब गाडीत बसले, 2 दिवस कोणाला भेटले नव्हते।
एवढा त्यांचा मानसिक त्यांना जे काही त्रास झाला याच्या मागे कोण आहे? एवढी मोठी वादळ येऊन सुद्धा त्यांनी तो पक्ष एकसंघ ठेवला. दिघे साहेब कुठलीही यादी मातोश्रीला पाठवायचे आणि मातोश्रीवरनं ती एकमताने मंजूर व्हायची. आमच्याकडे ते अर्ज पण भरायची त्यावेळेला सिस्टीम नव्हती. म्हणजे एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने काम चालू होतं आणि दिघे साहेबांवरती बाळासाहेबांचा विश्वास होता. त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते. त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फरमान आलं होतं. एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्यानंतर जेव्हा एखाद्याचं पद काढून गेलं त्याच्या जीवाला काय वाटेल? तो तर आत्महत्याच करेल. आणि त्याच्यासाठी तर मग कुणीतरी सांगितलं दिघे साहेबांचं तुम्ही पद काढलं तर ठाणे जिल्हा, तेव्हा तर पालघर आणि ठाणे एक होता, ठाणे जिल्हा पूर्ण पालघर काय, नाशिक काय, मालेगाव काय, हे रायगड काय, एक माणूस नाही तुमच्याकडे राहणार, सगळे दिघे साहेबाबरोबर जातील. मग ते थांबले. मला वाटतं खोटारड्यांकडे ऐका, मी पहिलंच सांगितलेलं आहे, ज्या व्यक्तीने ते गेल्यानंतर एवढी वर्ष शिवसेनेत जी काही पदं घ्यायची होती ती घेतली, अगदी UD मंत्रीपदपर्यंत, ह्या व्यक्तीला आम्ही उत्तर द्यायचं? हे एवढे खोटे बोलणाऱ्यांना आम्ही उत्तर देत नाही. त्यांनी मला वाटतं एवढे खोटे बोलणाऱ्याने आणि एवढा जो प्रकार केला गद्दारीचा उद्धव साहेबांच्या सगळ्यात कठीण काळात, ह्यांना जनता उत्तर देईल. त्याचवेळी दिघेंना उद्धव ठाकरे यांनी कशा प्रकारे त्रास दिला त्यावरूनही शिंदेंनी गंभीर आरोप केले. ठाणे लोकसभेची जागा शिंदे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यासाठी देखील प्रतिष्ठेची आहे. राजन विचारे विद्यमान खासदार असून ते ठाकरेंसोबत आहेत. त्यातच आता प्रचारामध्ये आनंद दिघे यांच्यावरून शिंदेंनी गौप्यस्फोट करणं सुरू केलं. गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.